उद्यापासून सुरू होणाऱ्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी ठरणार. कारण 11 देशातील तज्ज्ञ करणार शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन. पाहूयात या महोत्सवाची सविस्तर माहिती. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा महोत्सव प्रथमच कराडमध्ये आयोजित केला जाणार आहे. फक्त कराडच नव्हे तर सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नक्कीच याचा लाभ घेतील. कराडमध्ये उद्यापासून अवतरणार कृषी पंढरी. आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवास होणार प्रारंभ. नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उद्यापासून आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाला प्रारंभ होत आहे. कराडमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा कृषी महोत्सव होत असून विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे. एकूणच कराडमध्ये उद्यापासून कृषी पंढरी जणू अवतरणार आहे. कृष्णा काठचे भाग्य विधाते सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर 17 ते 21 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या महोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या कृषी महोत्सवाचे उद्घाटन उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्यसभेचे खासदार श्री उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350वे वर्ष सर्वत्र साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात आले आहे. त्याचसोबत अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे. कराडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन होत असून यासाठी 11 देशातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच या ठिकाणी शासकीय दालन, यंत्रे व अवजारे दालन, गृहोपयोगी वस्तूंचे दालन, महिला बचत गटांचे स्वतंत्र स्टॉल, तृणधान्य महोत्सव, आंतरराष्ट्रीय संमेलन व खाद्य जत्रा असणार आहे. याचबरोबर महोत्सवात जातीवंत जनावरांसह अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे शेतीविषयक उपकरणांचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात देशातील सर्वात उंच आणि देखणा असा सोन्या बैल, देशातील सर्वात उंच बैलासोबतच भारतातील सर्वात लहान पुंगनुरू जातीची 2.5 फूट उंचीची गाय, 2 टन वजनाचा रेडा, 1 फूट लांबीची मिरची, 1.5 फुटाची लोंबी, इलेक्ट्रिक बैल ही देखील खास आकर्षणे ठरणार आहेत. या ठिकाणी 36 देशातील पिकांचे नमुने देखील पाहण्यास मिळणार असल्याने कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विविध स्पर्धा व चर्चासत्रांचे आयोजन. या महोत्सवात बुधवारी दुपारी 3 वाजता सतीश खाडे यांचे पाणी व्यवस्थापन या विषयावर, 4 वाजता अरविंद पाटील यांचे दुग्ध व्यवसाय भविष्यातील एक नवी दिशा. गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान ऊस पीक, केळी घड व प्रदर्शन स्पर्धा. दुपारी 3 वाजता डॉक्टर रामचंद्र साबळे यांचे हवामान बदल व शेती व्यवस्थापन. 4 वाजता डॉक्टर दशरथ तांबाळे यांचे सेंद्रिय खत शेती या विषयावर. शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान फुले प्रदर्शन व स्पर्धा. तसेच म्हैस गाय जातीवंत खोंड कालवड प्रदर्शन व स्पर्धा. दुपारी 3 वाजता डॉक्टर SD गोरंटीवार यांचे भविष्यातील शेती व डिजिटल तंत्रज्ञानाची आवश्यकता. दुपारी 4 वाजता श्री शैलेश जयवंत यांचे पॅकेजिंग इंडस्ट्री या विषयावर. शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान फळे प्रदर्शन व स्पर्धा तसेच श्वान प्रदर्शन व स्पर्धा. दुपारी 1 वाजता डॉक्टर शांताराम गायकवाड यांचे दुग्ध व्यवसायातील नवीन संधी. दुपारी 2 वाजता सौ उमा मांगले यांचे तृणधान्य प्रक्रिया उद्योग या विषयावर. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान भाजीपाला पीक प्रदर्शन व स्पर्धा. दुपारी 3 वाजता सुरेश कबाडे यांचे ऊस शेती तंत्रज्ञान. दुपारी 4 वाजता पाशा पटेल
अध्यक्ष कृषी मूल्य आयोग यांचे बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने महोत्सवाच्या ठिकाणची पाहणी केली. अशा या अत्याधुनिक उत्कृष्ट कृषी व औद्योगिक महोत्सवाचा लाभ सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा.